टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनाचे आमदार मुरजी पटेल जी आमच्या सोबत आहेत। सर, आपण आज एअरपोर्ट व्यवस्थापन अध्याय त्यांच्याशी भेट घेतलेली आहे, नेमकं काय मागणी केलेली? बघा, एअरपोर्टचे जो CEO आहे मिस्टर झा, त्यांच्याशी आम्ही भेटलो। आमचे युनियनचे एअरपोर्टचे लीडर आहेत कुणालजी, अर्जुनजी, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज छोटासा एक निवेदन दिलं की हा तुर्कीची कंपनी इथून हद्दपार झाली पाहिजे। आज जवळजवळ 70% एअरपोर्टचं काम ते लोक करतायत। मग आपला पैसे आपल्याकडे कमवायचे आणि पाकिस्तानला मदत करायची अजिबात चालू देणार नाही। आमचे नेते एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वाखाली त्यांना 10 दिवसाची आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे। जर 10 दिवसात कार्यवाही केली नाही तर उग्र आंदोलन हा एअरपोर्टला आम्ही करू। तुर्कीची जी कंपनी आहे त्याच्या विरोधात नेमकी काय आक्षेप काय? आक्षेप हे आहे की ते जेवढे डायरेक्टर आहेत तुर्कीचे आहेत यांच्या पूर्ण 70% एअरपोर्टचा भाग हा तुर्कीची कंपनी सांभाळते। आम्ही त्याचे ॲग्रीमेंट रद्द करायचे आदेश आज मी आता CEOला दिलेले आहेत की 10 दिवसात आज तुम्ही यांना कार्यवाही करा, याचे ॲग्रीमेंट रद्द करा। जर तुम्ही ॲग्रीमेंट रद्द 10 दिवसात नाही केलं तर आम्ही उग्र आंदोलन करू। त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की आम्हाला की 10 दिवसात आम्ही त्याचे ॲग्रीमेंट रद्द करू। महाराष्ट्रामध्ये इतर अनेक कंपन्या अशी आहेत, त्यांच्या संदर्भातही आपण ही मोहीम हाती घेणार आहात का? महाराष्ट्रात आमचे मोठे नेते CM DCM साहेब डिसिजन घेतील, पण मुंबईत जेवढी कंपनी आहे त्याची लिस्ट आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना देऊ। साहेब जे आदेश देतील ते पुढचं पाऊल आम्ही। कुणालजी, काय मागणी आपली? त्याचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करा। पैसे आपले कमवणार आणि ड्रोन पाकिस्तानला पाठवणार हे चुकीचं आहे ना। आणि समजा आपण जी अल्टिमेटम दिलेलं आहे त्यानंतरही जर एअरपोर्ट व्यवस्थापनाने काही कारवाई नाही केली तर काय पुढे? नाही, देशाचा प्रश्न आहे हो, देशाचा सिक्युरिटीचा प्रश्न आहे। असं कसं? CEO साहेबांनी आम्हाला पक्का प्रॉमिस केलेलं आहे की 10 ते 15 दिवसात आम्ही यांचं सगळं मागून घेतो आणि काय रस्ता काढायचा ते काढतो। हे होते शिवसेनाचे आमदार आणि शिष्टमंडळ। त्यांनी आज एअरपोर्ट अथॉरिटीची भेट घेतलेली आहे आणि तुर्कीची जी कंपनी आहे सेलेबी नास या कंपनी विरोधात त्यांनी तक्रार दिलेली आहे, मागणी केलेली आहे की या कंपनीला एअरपोर्टवरून हद्दपार करा। एअरपोर्ट प्रशासनाने त्यांना 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे, मात्र 10 दिवसानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।